नमस्कार शेतकरी बंधूंनो. आज आपण ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून एआय प्रकल्पाशी एआय प्रकल्प ह्याबद्दल सर्व माहिती घेणार आहोत. एआय प्रकल्प अंतर्गत तुम्ही सर्व आमच्या केव्हीके बारामतीशी जोडले गेले आहात. तर सर्वप्रथम सर्वांना मी ह्या ऑनलाईन सेशन मध्ये स्वागत करते. आपण सर्वांचं मला वाटतं सर्वांनी कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड केलंय. तर कृषिक ऍप्लिकेशन मध्ये डेटा कसा बघायचा या संदर्भात आपण आज ही मीटिंग घेतलेली आहे. तर सर्वप्रथम मी कृषिक ऍप्लिकेशन मध्ये डेटा कसा बघायचा म्हणजे कुठले कुठले आयकॉन आहेत आणि कुठल्या आयकॉन अंतर्गत कुठली तुम्ही माहिती आता सध्या बघणं गरजेचं आहे आणि त्याच्याप्रमाणे नियोजन करणं आवश्यक आहे. त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगते. आता मी पहिल्यांदा माझी स्क्रीन शेअर करते. माझी स्क्रीन सर्वांना दिसत आहे ना? तर सर्वप्रथम कृषिक ऍप्लिकेशन डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसली असेल. त्यानंतर मी एका शेतकऱ्याचा नंबर इथं टाकते. हे झाल्यानंतर तुम्हाला हा कृषिक ऍप्लिकेशनची होम स्क्रीन ओपन होईल. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प ह्या पट्टीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे 5 आयकॉन दिसत आहेत. त्याच्यामध्ये आहे माझा ऊस, पीक नकाशा, कृषिक शिफारस, एआय खतमात्रा शिफारस आणि ऊस ताळेबंद. आता पहिला आयकॉन म्हणजे माझा ऊस. माझा ऊस मध्ये तुम्हाला काय माहिती बघायला मिळणार आहे, तर माझा ऊस मध्ये तुम्हाला जे आयओटी सेन्सर म्हणजे सॉइल मॉइश्चर सेन्सर तुमच्या ज्या शेतात बसवलेला आहे त्याची माहिती तुम्हाला ह्या माझा ऊस अंतर्गत बघायला मिळणार आहे. ह्याची सर्व डिटेल माहिती अविनाश सर आहेत ऑनलाईन सेशन मध्ये, ते तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतीलच. पण इनिशियल मी तुम्हाला सांगते की कुठली माहिती कुठे उपलब्ध आहे. हा झाला माझा ऊसचा आयकॉन. दुसरा ऑप्शन आहे पीक नकाशा. पीक नकाशामध्ये काय आहे, 3 ऑप्शन आहे: प्लॉट नोंदणी, प्लॉट मोजणी आणि पीक नकाशा. प्लॉट नोंदणी आणि मोजणीमध्ये आम्ही काय केलंय की तुमचा मोबाईल नंबरनी एक युनिक पीआरएन नंबर जनरेट केलाय, जेणेकरून तुम्हाला हा आम्ही जो फसलचा डेटा आहे, नकाशाचा डेटा आहे, म्हणजे तुमचा आता शेत नकाशाचे जे कॉर्डिनेट्स केएमएल फाईल आम्हाला तुमच्या सीडीओ कडनं मिळाल्या, त्याच्या अंतर्गत आम्ही तुमच्या शेताचं मॅपिंग केलेलं आहे. तो नकाशा इथं तुम्हाला बघायला मिळतोय. तर ह्या अंतर्गत कुठले सॅटेलाइट बघायचे आहेत, S1 असेल किंवा S6 असेल, आणि त्या अंतर्गत कुठले नकाशे म्हणजे एनडीव्हीआय असेल, एनडीडब्ल्यूआय असेल, कुठले नकाशे तुम्हाला पाहिजे ते अरुण सर आपल्या मॅप मायक्रोअपचे प्रतिनिधी आहेत, ते तुम्हाला डिटेल माहिती पुढे देतीलच. पुढचा आणि महत्वाचा ऑप्शन आहे की कृषिक शिफारस. कृषिक शिफारस मध्ये जे आम्ही केव्हीके बारामती मार्फत तुम्हाला तुमच्या सॉइल टेस्टिंग रिपोर्ट नुसार आणि तुमच्या आता ऊसाच्या कंडिशन नुसार, म्हणजे काय आता तुमच्या शेतात आहे, फिजिकल कंडिशन आहे, तुमच्या ऊसाची वाढ कशी आहे, त्यावर अनुसरून जे आम्ही रिकमेंडेशन देतो ते तुम्हाला इथं पीडीएफ स्वरूपात उपलब्ध केले जाते. तर सर्वांना एक विनंती आहे की ज्या आम्ही पीडीएफ तुम्हाला इथं देतो, फॉर एक्झाम्पल एक मी पीडीएफ तुम्हाला दाखवते. आता ही आळवणी व ठिबकद्वारे खत व्यवस्थापन तुम्हाला दिलेलं आहे. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर पीडीएफ डाउनलोड होते. ती पीडीएफ ओपन केल्यानंतर तुम्हाला खताचं शेड्यूल ह्याच्यामध्ये आम्ही दिलेलं आहे. ह्याच्याबद्दल तुषार पोळ सर तुम्हाला डिटेल माहिती देतीलच. तर ह्या सर्वांना शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, जे आम्ही शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच नियोजन करायचं आहे. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुमचे सीडीओ किंवा आमचे प्रतिनिधी तुषार पोळ सर त्यांना कॉन्टॅक्ट करून त्याची माहिती घ्यायची आहे. पण एवढंच विनंती आहे की मनाची कुठलीही खतं न टाकता आम्ही जे शेड्यूल दिलेलं आहे त्याच्याप्रमाणेच तुम्हाला नियोजन करायचं आहे. ह्याच्याबद्दल माहिती तुम्हाला तुषार पोळसर सांगतीलच पुढे. पुढचा आणि शेवटचा ऑप्शन आहे पुढचा आणि शेवटचा. आता अजून एक तिसरा ऑप्शन, चौथा ऑप्शन दाखवलाय की आहे खतमात्रा शिफारस. तो आयकॉन तुम्ही काय पाहायचा नाहीये, त्याच्यावर अजून थोडं काम चालू आहे, त्यामुळे त्यातली माहिती तुम्हाला आता दिसणार पण नाही. चौथा ऑप्शन आहे ऊस ताळेबंद. ऊस ताळेबंद मध्ये आपण काय केले की ही ऑनलाईन नोंद वही आहे, जेणेकरून तुम्हाला शेतकऱ्यांनी खर्च किती केला ह्याच्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे त्याप्रमाणे तुमचा पीआरएन निवडायचा आहे, प्रकारमध्ये खर्च निवडायचा आहे.
खर्चामध्ये तुम्हाला नांगरणीचा असेल, कुळवणी असेल, तुम्ही रोपे लावली असेल, बीज प्रक्रिया केली असेल किंवा फवारणी केली असेल, तर ह्याचं आतापर्यंत जर नसेल केलं तर तुम्ही ही ऑनलाईन नोंद वहीत तुम्ही आत्ताच फीड करून ठेवायचे. जेव्हा तुमचा ऊस तुटून गेल्यानंतर तुम्हाला किती खर्च आला आणि उत्पादन किती मिळालं ह्याचं तुम्हाला एक ताळेबंद इथं लावण्यासाठी आम्ही हे ऑनलाईन नोंदवही केली आहे. जर शेतकऱ्यांनी ह्यात माहिती भरली नसेल तर मी शेतकऱ्यांना विनंती करेन की ह्यात त्यांनी माहिती अवश्य भरावी, जेणेकरून तुम्हाला शेवट ऊस तुटून गेल्यानंतर ह्याचा नक्कीच उपयोग होईल. तर ही बद्दल ही सर्व माहिती घेतल्यानंतर आपण आता पुढे अविनाश सर आहे. मी म्हटल्याप्रमाणे माझा ऊस अंतर्गत जे आपण IoT डिव्हाइसची माहिती आहे, सर्वप्रथम आपण काय करूया, ह्या सर्व माहिती कृषी कॅप मध्ये कशा बघायच्या हे समजून घेऊया. त्यानंतर आपले काही प्रश्न असतील तर आपण हे अविनाश सरांना विनंती करते. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी माझी स्क्रीन शेअर करतोय आपल्याला. दिसतंय का कृषी? हो. स्क्रीन नाही दिसत आहे अविनाश सर. एक मिनिट. एंड टाइप नाही करते तुम्ही? यूजर मॅनेजमेंट. अरे हॅलो, माझी स्क्रीन दिसते सर्वांना? ओके. मॅडम एखादा नंबर मला सांगता येईल का तुम्हाला? हो सांगते मी. 9423 एक सेकंड. 9423 परत 23 23 2082. नमस्कार सर्वांना, मी अविनाश पांगारकर. मी आपल्या शेतामध्ये जे काही सॉइल मॉइश्चर सेन्सर्स लावलेले आहेत, म्हणजे मातीचा ओलावा सांगणारे सेन्सर, आणि त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्या 5 किलोमीटरच्या एरियामध्ये जे काही आपण वेदर स्टेशन, म्हणजे त्याला आपण स्वयंचलित हवामान केंद्र असं संबोधतो. तर ही या गोष्टींची माहिती एकंदरीत आपल्या ऍपमध्ये आपण कशी पाहायची आहे आणि त्याचा उपयोग आपल्याला नेमकं कशा प्रकारे करायचा आहे, तर या सर्व गोष्टींची माहिती आता आपण प्रत्यक्षपणे येथे घेणार आहोत. तर याच्यामध्ये जेव्हा आपण कृषक ऍप ओपन करतो, कृषक ऍप ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसतं वरती एक निळ्या कलरची एक पट्टी दिसते, त्यामध्ये लिहिलेलं आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प AI. तर तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला 5 आयकॉन इथे दिसतात. त्या 5 आयकॉनची माहिती तुम्हाला एक मॅडम मिनिट देईल. अविनाश सर, स्क्रीन आहे ना दिसत नाहीये आता. फक्त म्हणजे कृषी कॅपचा लोगो आणि 4 स्टॉपची स्क्रीन दिसतीये सध्या. एक मिनिट.
हा, आता दिसते क्लिअर. ठीक आहे. तर आता आपल्याला ही कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प अशी पट्टी दिसते. या पट्टीवरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला 5 प्रकारचे आयकॉन दिसतात. यामध्ये आयकॉनची माहिती आपल्याला मॅडमने दिलेलीच आहे. यामध्ये आपल्याला माझा ऊस या आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे सर्व माहिती बघायला भेटते. आता ही माहिती कुठली बघायला भेटते, तर आपल्या शेतामध्ये जे काही सॉइल मॉइश्चर सेन्सर लावलेला आहे, त्याचप्रमाणे आपलं स्वयंचलित हवामान केंद्र जे आपल्या एरियामध्ये लावलेलं आहे, त्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटते. 2 मिनिटं लोड होत आहे. ठीक आहे, तर इथे तुम्हाला काय दिसतंय की आता तुम्हाला स्क्रीन दिसते इथे माझी, बरोबर. तर याच्यामध्ये काय होतंय की तुम्हाला इथे सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आता इथे काय आहे की हे आपलं फसल ऍप्लिकेशन आहे, म्हणजे कृषी ऍप ओपन केल्यानंतर माझा ऊस मध्ये तुम्हाला जी काही माहिती बघायची आहे सेन्सर बद्दल, तुम्ही इथे या ठिकाणी बघू शकता. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की वरती तुम्हाला भूखंड म्हणून दिसतंय आणि भूखंडावरती तुम्हाला लिहिलंय, तिथं नाव दिसतंय, तुमचं नाव काय आहे आणि त्याच्या खाली दिसतंय की आता हा हबचा प्लॉट आहे. हबचा प्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे हबचा प्लॉट आहे, त्यामुळे तुम्हाला इथे हब दिसतं. जर त्यांचं इथे जर स्पोकचा प्लॉट असेल किंवा म्हणजे तिथे आपल्याकडे सॉइल सॉइल मॉइश्चर लावलेलं असेल किंवा सॉइल सेन्सर लावलेलं असेल, तर त्याचं आपल्याला इथे वरती नाव दिसतं. त्याच्या खाली ते कुठल्या हबला कनेक्ट आहे हे दिसतं. आता तुम्ही इथे बघू शकता तुमचं नाव आहे आणि खालचं याच्यामध्ये तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता की इथे तुम्हाला नेटवर्क दिसतंय. नेटवर्क किती आहे, अंतिम संक्रमित म्हणजे काय, तर शेवटचा डेटा त्यानं कधी घेतलाय डिव्हाइसने हे इथे तुम्हाला कळतं. त्यामध्ये 25 फेब्रुवारी 2026 तारीख दिसते आणि पुढे त्याचा टाइम पिरियड दिसतोय, जो की 11 वाजून 25 मिनिटाचा आहे. म्हणजे आपलं डिव्हाइस काय करते, तर प्रत्येक एका तासाचा जो डेटा आहे तो कलेक्ट करत असतो आणि तो आपण घेत असतो. त्याचप्रमाणे पुढे तुम्हाला इथे बॅटरी पर्सेंटेज दिसतं की त्या डिव्हाइसला बॅटरी नेटवर्क किती आहे. आता जवळपास तुम्ही इथे बघू शकता की यांची बॅटरी पर्सेंटेज जे आहे तर तो 96% आहे. त्यानंतर पीक कुठलं आहे हे इथे तुम्हाला लक्षात येत आहे की पीक कुठलं आहे, पिकाची सध्याची स्टेज कुठली आहे आणि पुढची येणारी स्टेज कुठली आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. म्हणजे सध्या पीक कोणतं आहे, सध्या वर्तमान टप्पा कुठला आहे आणि पुढची येणारी अवस्था कुठली आहे. मग याप्रमाणे आपण काय करतो, तर ऍडवायझरी आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करतो. तर त्यामध्ये तुम्ही या गोष्टी इथे बघू शकतात. आणि इथे खाली तुम्हाला जो मीटर बॉक्स दिसतो, या मीटर बॉक्स मध्ये फक्त 2च गोष्टी दिसतात. त्याच्यामध्ये प्राथमिक जमिनीचा ओलावा असेल आणि मातीचं तापमान असेल. आता आपण हे जे बघत आहे सध्या स्क्रीन जी तुम्हाला दिसत आहे, ती स्क्रीन जी आहे ती हब साठी आहे, म्हणजे स्वयंचलित हवामान केंद्रासाठी आहे. तर त्यामुळे इथे 3 गोष्टी दिसत आहेत. पण जर तुम्हाला जर पाहायचं असेल तर म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला फक्त 2च गोष्टी इथे दिसतात. तो असेल प्राथमिक जमिनीतील ओलावा आणि मातीतील तापमान. तर या 2 गोष्टी इथे दिसतात. त्यामध्ये प्राथमिक जमिनीतील ओलावा जो आहे याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपण आतमध्ये जातो आणि आतमध्ये गेल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की सध्याचे कंडिशन काय आहे, शेवटचा डेटा त्यानं कधी घेतला, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. बॅटरी पर्सेंटेज किती आहे, पीक कुठलं आहे, पिकाची सध्याची स्टेज कुठली आहे, एकूण जमा जीडीडी दाखवतोय तुम्हाला. आता जीडीडी म्हणजे काय, तर ग्रोईंग डिग्री डेज. म्हणजे या ग्रोईंग डिग्री डेज वरून काय ठरतं की तुम्हाला तुमच्या पिकाची अवस्था कळून येते की तुमच्या पिकाची ग्रोथ कुठे चालू आहे. म्हणजे ही अवस्था लक्षात येते. एकंदरीत पिकाची वाढ तुम्हाला इथे लक्षात येते. म्हणजे इथे जी काही स्टेज तुम्हाला दिसते ती त्या याच्यावरून ठरते, या जीडीडी वरून. तर ही स्टेज इथे तुम्हाला दाखवली जाते. त्यानंतर माझ्या सेन्सर्स मध्ये तुम्ही इथे बघू शकता की प्राथमिक जमिनीतील ओलावा आहे,
यामध्ये फक्त आपण प्राथमिक जमिनीतला ओलावाच देतो आहे सर्वांना. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता प्राथमिक जमिनीत ओलावा किती आहे, 53.20% आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपण याच्यावरनं काय करणार आहोत, इरिगेशन मॅनेजमेंट करणार आहोत. तर या इरिगेशन मॅनेजमेंटसाठी तुम्हाला काय करायचं, पाण्याचं नियोजन व्यवस्थितरित्या होण्यासाठी तुम्हाला वापसा कंडिशन मेंटेन ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे. तर त्याप्रमाणे जर तुम्ही इथे जर पाहिलं तर खूप ओलेवरती जर आपण क्लिक केलं तर खूप ओलेवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की तुमची माती कुठल्या प्रकारची आहे आणि माती कुठल्या प्रकारची असली आहे आणि त्याप्रमाणे मग तुम्हाला इथे लक्षात येतं की खाली एक बँड दिलेले आहेत की या बँड प्रमाणे जर तुम्ही पाण्याचं नियोजन केलं म्हणजे तेवढ्या पर्सेंटेज मध्ये त्याला ठेवलं तर त्याप्रमाणे तुम्ही आपण मेंटेन करू शकतो. आता तुमचा ओलावा कधी मेंटेन असणार आहे किंवा जमिनीची क्षमता कधी मेंटेन असणार आहे, तर जवळपास 30% ते 35% तुमचा जमिनीचा क्षमता मेंटेन राहणार आहे. म्हणजे तुमचं वापसा कंडिशन मेंटेन राहणार आहे. आणि खूप ओले आपण कधी म्हणणार आहे, 35च्या समोर गेलं तर ते खूप ओले आपण असं म्हणणार आहोत. पण तुम्हाला पाण्याची रिकमेंडेशन किंवा पाण्याची गरज कधी असणार आहे, तर 30% वरती आल्यावर तुम्हाला पाण्याचा मेसेज ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती येईल. तर ह्या गोष्टी आहेत की आपल्याला सर्वच गोष्टी याच्यावरून मॅनेजमेंट करायचे आणि हे बँड जे आहेत हे प्रत्येकाच्या सॉइल टाईप नुसार आणि प्रत्येकाच्या म्हणजे तुमचं जी ग्रोथ स्टेज आहे किंवा म्हणजे सध्या तुमच्या पिकाची जी अवस्था आहे याच्यानुसार प्रत्येकासाठी वेगवेगळी असते. त्यामुळे हे प्रत्येकाचं सेम असणार नाही. हे प्रत्येकासाठी वेगवेगळे असेल, रेंजेस वेगवेगळे असतील आणि मग त्या प्रकारे आपण जमिनीमध्ये ओलावा मेंटेन केला पाहिजे. त्यानंतर हा स्वयंचलित हवामान केंद्र असल्यामुळे इथे दुय्यम दिसतंय, पण आपण दुय्यम देत नाही. त्यामुळे अ, हे कोणाला दिसणार नाहीये. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता खाली तापमान दिसतंय. तापमान काय आहे तर हवेमध्ये तापमान किती आहे ह्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात. तापमान किती आहे कमाल आणि किमानमध्ये. त्यानंतर आर्द्रता इथे तुम्हाला लक्षात येते की आर्द्रता किती आहे, ह्युमिडिटी त्याला म्हणतो आपण. आता ही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये. सपोज सिंपल गोष्ट आहे की जर तुम्हाला माहितीच नाहीये तर याचा उपयोग आपल्या शेतामध्ये कसा करायचा आहे. तर तुम्ही इथे अधिक जाणून घ्यामध्ये जर गेलात, तर अधिक जाणून घ्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला मराठीमध्ये माहिती दिलेली आहे की ही गोष्ट नेमकं काय आहे आणि ती कशी बघायची आहे आणि त्याचा वापर आपल्या शेतामध्ये कसा करायचा आहे. तर आपण इथे जाऊन सुद्धा ही माहिती घेऊ शकतो. आणि म्हणजे जर आपल्याला या ऍपचा अभ्यास करायचा असेल तर इथे अधिक जाणून घ्यामध्ये जाऊन आपण माहिती बघायची, माहिती वाचायची. याच्यानुसार आपण आपले जे काही डाउट्स असतील किंवा जे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही त्या प्रकारे तिथून माहिती घेऊ शकता. तिथे प्रत्येक पॅरामीटर्सच्या खाली अधिक जाणून घ्या दिलेलं आहे. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मातीचं तापमान किती आहे कमाल आणि किमानमध्ये दिसतंय. पानांवरती ओलावा किती राहतोय हे इथे तुम्हाला दिसतं. पानांचा ओलावा आपण ज्याला म्हणतो तो आहे. त्यानंतर पाऊस मागच्या तासामध्ये, मागच्या 24 तासामध्ये किंवा मागच्या 7 दिवसामध्ये किती पडला आहे हे इथे तुम्हाला दिसतंय. तर इथे तुम्हाला दिसतंय की मागच्या 7 दिवसामध्ये 8.10 मिलीमीटर पाऊस पडला आहे. आता ही गोष्ट केव्हा झाली असेल जेव्हा आपण हब बसवलाय त्या दिवशी पाऊस पडल्याची शक्यता झाला असेल, त्यामुळे तो तुम्हाला इथे दाखवतोय. ज्यावेळेस आपण स्वयंचलित हवामान केंद्र लावतो तेव्हा टेस्टिंगसाठी आपण चेक करतो आणि तेव्हाचा हा पाऊस मेजर झालेला आहे. मला वाटतं मागच्या आठवड्यामध्येच आपले डिव्हाइस जे काही आहेत ते स्वयंचलित हवामान केंद्र आणि बाकीचे सॉइल मॉइश्चर सेन्सर बसलेले आहेत. त्यामुळे हे तुम्हाला इथे दिसतंय. त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट जी आहे व्हीपीडी, वेपर प्रेशर डेफिसिट. आता व्हीपीडी म्हणजे काय तर व्हीपीडी म्हणजे वेपर प्रेशर डेफिसिट म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला जर खतं द्यायची असेल किंवा फर्टिगेशन करायचं असेल, तर खतं देण्यासाठी आणि फर्टिगेशन देण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही, हे तुम्हाला इथे लक्षात येतं. हा व्हीपीडी जो आहे, ऊस पिकासाठी कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त 2 म्हणजे 1 ते 2 मध्ये असलं पाहिजे. तेव्हा खतं देण्यासाठी योग्य वेळ आहे आपण असं म्हणतो आणि या गोष्टी याच्या प्रकारे आपण मेंटेन केल्या पाहिजे. त्यानंतर पिकाचं बाष्पीभवन आहे. इथे तुम्हाला लक्षात येतंय की पिकाचं बाष्पीभवन पुढच्या 7 दिवसामध्ये किती होणार आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर सनशाईन हवर्समध्ये पीक तुमच्या क्षेत्रामध्ये ऊन किती पडतंय, त्या उन्हाची तीव्रता किती आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर वाऱ्याची गती आणि दिशा इथे तुम्हाला दिसते, की वाऱ्याची गती, वारं किती वेगानं वाहत आहे आणि कुठल्या दिशेनं वाहत आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्याचप्रमाणे हवेचा दाब इथे तुम्हाला दिसतो आणि त्यानंतर खाली दिसतं, की फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला. म्हणजेच काय जर तुम्हाला जर शेतामध्ये फवारणी करायची असेल, तर फवारणी करण्यासाठी योग्य वेळ आहे किंवा नाही हे इथे तुम्हाला लक्षात येतं. ज्यामध्ये तुम्ही बघू शकतो
की जर तुम्हाला आता काही इथे लिहून आलेलं आहे फवारणीसाठी योग्य वेळ आहे, म्हणजे आता तुम्ही फवारणी करू शकता असा त्याचा अर्थ होतो. त्याचप्रमाणे तिथे तुम्हाला अंदाज म्हणून दिसतंय. या अंदाजामध्ये 2 वाजता जर तुम्ही पाहिलं तर फवारणी करू नका असं म्हणतं. त्यानंतर 3 वाजता फवारणी करू नका, 4 वाजताही फवारणी करू नका म्हणताय, 5 वाजताही फवारणी करू नका. पण 6 वाजता जर तुम्ही पाहिलं तर सावधगिरीने तुम्ही फवारणी करा असं इथे तुम्हाला सांगितलं जातंय. म्हणजे हा जो फवारणीच्या पद्धतीबद्दल सल्ला आहे, तुमच्या मायक्रो क्लायमॅटिक कंडिशन कसं आहे, तुमच्या वाऱ्याची गती किती आहे आणि तुमच्याकडे तापमान आणि ह्युमिडिटी किती आहे, याचा अंदाज लावून सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिल्या जातात. म्हणजेच काय, तर तुम्हाला फवारणी करायची असेल तर तुम्ही इथे याचा सल्ला घेऊ शकता आणि याप्रमाणे मग तुम्ही फवारणी शेतामध्ये करू शकता. तर या गोष्टी आहेत की इथे तुम्हाला लक्षात येतात. त्यानंतर जर आपण सर्वात वरती जर आपण परत गेलो तर इथे तुम्हाला प्राथमिक जमिनीचा ओलावा जो दिसला आहे त्याच्यावरती जर आपण क्लिक केलं तर आपण कधी पाणी दिलंय हे तुम्हाला लक्षात येतं याच्यामध्ये, किंवा आपण याच्यामध्ये ग्राफ बघू शकतो. आता यांनी जे आहे आपण पाणी दिलेलंच नाहीये, हे आता हा कमी 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 होत येत आहे हे इथे तुम्हाला लक्षात येतं. त्यानंतर जर मागे परत आलो तर इथे तुम्हाला रोग आणि कीटक दिसतात. तर या रोग आणि कीटक वरती जर आपण गेलं तर इथे तुम्हाला दैनंदिन जोखीम नमुने दाखवतो आपण. म्हणजे जर तुम्हाला म्हणजे फवारणीसाठी म्हणजे तुमच्याकडे जर कुठला रोग किंवा कुठली कीड येणार असेल तर तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे किंवा नाही इथे तुम्हाला इथे दिसते जोखीम आहे किंवा नाही. आता इथे तुम्ही बघू शकता मोजॅक रोग मध्यम जोखीम आहे किंवा पोक्का बोईंग रोग आहे, आता याची जोखीम नाहीये. पण ही जी फवारणी आहे ही कधी करायची आहे, तुम्हाला जेव्हा तुम्हाला अलर्ट्स येतील तेव्हाच करायची आहे. म्हणजे तुम्हाला सूचना येईल त्याप्रमाणेच तुम्हाला फवारणी करायची आहे. आता तुम्हाला जर पोक्का बोईंग रोग माहित नसेल, तुम्ही याच्यावरती जर क्लिक केलं, तुम्हाला इथे जाऊन तुम्हाला लक्षात येते की हा पोक्का बोईंग रोग जो आहे तो कसा दिसतो आणि मग त्याप्रमाणे आपण बघू शकतो की हा रोग जो आहे तो अशा प्रकारचा दिसतो. म्हणजे आपल्याला माहित होतं की हा रोग अशा प्रकारचा आहे. आणि तुम्हाला जेव्हा मेसेज येईल तेव्हाच तुम्ही काय करायचंय की प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे मग शेतामध्ये फवारणी करायची. आणि फवारणी करत असताना सुद्धा फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला बघूनच तुम्ही फवारणी करायची आहे. तर या सर्व गोष्टी आहेत की इथे तुम्हाला दिसतात. यामध्ये रोगही असेल आणि कीटकही असेल. त्यानंतर तुम्ही सर्वात वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे एक अंदाज म्हणून आहे. अंदाजामध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे हवामानाचे अंदाज प्रोव्हाईड केले जातात. यामध्ये तुम्हाला दिसतं की आजचं हवामान जे आहे क्लिअर म्हणजे स्वच्छ आहे आणि त्याचप्रमाणे 24 तासाचा अंदाज तुम्हाला इथे दिला जातो. यामध्ये तुम्ही बघू शकता की तापमान किती आहे, आर्द्रता किती आहे, ढगाळ वातावरण किती आहे. त्याचप्रमाणे पावसाची संभाव्यता म्हणजे पाऊस पडणार आहे का? आणि जर पाऊस पडणार असेल तर किती मात्रेमध्ये पडणार आहे, किती मिलीमीटरमध्ये पडणार आहे, हे सुद्धा आपण इथे देतो. त्याचप्रमाणे वाऱ्याची गती आणि वाऱ्याची दिशा तुम्हाला इथे लक्षात येते. त्याचप्रमाणे 14 दिवसांचा अंदाज सुद्धा इथे आपण देत असतो. यामध्ये आजपासून जर तुम्ही पाहिलं सरासरी तापमान, सरासरी आर्द्रता, पावसाची संभाव्यता आणि वाऱ्याची गती इथे तुम्हाला दिसते. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला आता इथे 14 दिवसांचा म्हणजे 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 मार्च पर्यंतचा पूर्ण अंदाज जो आहे तो तुम्हाला इथे दिसतो. जेणेकरून काय होईल की आपलं जर 15 दिवसाचं नियोजन पुढे आपल्या फील्डवरती आपल्या शेतावरती करायचं आहे तर योग्यरित्या मार्गदर्शन किंवा योग्यरित्या मॅनेजमेंट आपण या 14 दिवसाच्या हवामानाच्या अंदाजामधनं आपण करू शकतो. तर या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. त्यानंतर सर्वात जर खाली आपण आलं, मेन भूखंडावरती जर आपण परत आलो आणि तिथे आपण जर खाली पाहतोय क्रिया, तो हिरव्या कलरचा एक बॉक्स दिसतोय. जर त्या क्रियामध्ये जर आपण गेलो, तर इथे सर्वात वरती गेल्यानंतर तुम्हाला इथे लक्षात येतं की आपली लागणीची तारीख काय आहे. लागणीची तारीख म्हणजेच काय, की आपण रोप कधी लागवड केलेली आहे हे इथे तुम्हाला दिसतं आणि तेव्हापासनं तुम्हाला तुमच्या शेतामध्ये कुठल्या कुठल्या क्रिया करायच्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात. त्या प्रकारे सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये क्रियामध्ये येतात. जसं की तुम्हाला पावसाची शक्यता आहे, असं 23 फेब्रुवारीला मेसेज आला होता. बरोबर, इथे तुम्हाला दिसतं पावसाची शक्यता आहे. त्याप्रमाणे इथे तुम्हाला मेसेज दिसतोय की पाऊस पडण्याची शक्यता आहे 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत. अपेक्षित पाऊस किती आहे हे पण तुम्हाला इथे दाखवतं. त्यानंतर पाऊस पडून गेल्यानंतर सुद्धा तुम्हाला मेसेज आला आहे की मागील 24 तासामध्ये 3 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर याप्रमाणे मेसेज जे आहे हे तुम्हाला याच्या अलर्ट्समध्ये येतात, क्रियामध्ये येतात. त्यानंतर जर तुम्हाला पाण्याचे अलर्ट्स असतील म्हणजे तुम्हाला पाणी देण्याची गरज आहे, तर हे अलर्ट सुद्धा तुम्हाला या क्रियामध्येच येणार.
त्याचप्रमाणे तुमच्याकडे कुठला रोग किंवा कुठली कीड येणार असेल तर हे रोग आणि किडीचे अलर्ट सुद्धा तुम्हाला याच्यामध्येच येणार. मग रोग आणि किडीचे अलर्ट कसे येणार? तर यामध्ये काय येणार की तुमच्याकडे टिंबटिंब नावाचा रोग हा येऊ शकतो आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? तर त्यासाठी तुम्हाला स्काउटिंग करायला पाहिजे, म्हणजे निरीक्षण करायला पाहिजे. जर तो निरीक्षण मध्ये आढळला तर त्याप्रमाणे मग तुम्ही प्रिव्हेंटिव्ह फवारणी तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता. तर ह्या आपण आलो. मेन भूखंडावरती जर आपण आलो तर तुम्हाला इथे ट्रेंड्स पण दिसत आहे. या ट्रेंड्स मध्ये तुम्हाला दिसतंय की शेवटचा डेटा त्याला कधी घेतलाय आणि तुमचं डिव्हाइस चालू आहे किंवा नाही हे इथे तुम्हाला लक्षात येत आहे. त्याचबरोबर अलर्ट्स आहेत. या अलर्ट्स मध्ये तुम्हाला तुमच्या शेताच्या बद्दलचे अलर्ट्स इथे तुम्हाला बघायला भेटतात. याच्यामध्ये सर्व ऑल इरिगेशन असेल, पाण्याचे अलर्ट्स असतील, पावसाचे अलर्ट्स असतील, रोगाचे अलर्ट्स असतील, त्या सर्व गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि सर्वांमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. त्यानंतर त्यानंतर इथे तुम्हाला मार्गदर्शक लेख आहेत की जर तुम्हाला बद्दल काही माहिती घ्यायची असेल किंवा तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही इथे मार्गदर्शक लेख आहेत. त्या मार्गदर्शक लेख मध्ये जाऊन तुम्ही मार्गदर्शक व्हिडिओ पण बघू शकता आणि लेख पण वाचू शकता. याप्रमाणे तुम्हाला इथे व्यवस्थितरित्या माहिती घेऊ शकतात. त्याचप्रमाणे वरती एक मदत म्हणून ऑप्शन तुम्हाला इथे दिसतोय जो की वर आहे. या मदत वरती जर आपण क्लिक केलं तर या इथे कॉल डायरेक्ट म्हणून एक मेसेज आहे किंवा कॉल नाऊ म्हणून जर तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्टली आमच्या संपर्क प्रतिनिधीशी कॉल करून तुम्हाला जे काही प्रश्न असतील ते आमच्या एक्सपर्ट सोबत विचारू शकता आणि त्याप्रमाणे पुढील कार्यवाही आम्ही इकडनं करू शकतो. तर या सर्व गोष्टी आहेत की तुम्हाला इथे दिसतात. त्याचप्रमाणे ग्रुपवरती मी लिंक सुद्धा शेअर करत आहे ज्याच्यामध्ये फसल ऍप्लिकेशन कृषक ऍप मध्ये कसं पाहावं आणि त्याची माहिती कशी बघावी, म्हणजे जर तुम्हाला अजूनही काही समस्या असतील तर तो तुम्ही व्हिडिओ पाहून त्या गोष्टी किंवा ती माहिती कशी बघायची या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्यातनं परत एकदा समजावून घेऊ शकता. तर या सर्व गोष्टी आहेत. तर मी इथे तुम्हाला हे सांगू इच्छितो की सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला इरिगेशन मॅनेजमेंट करायचं आहे, पाण्याचं मॅनेजमेंट करायचं आहे. दुसरी गोष्ट आहे जी की आपण व्हीपीडी पाहिलेली आहे, वेपर पेस्ट डेफिसिट, म्हणजे जेणेकरून तुम्हाला योग्य वेळ कळते खतं देण्यासाठी, तर ते आपल्याला बघायचं आहे. तिसरी गोष्ट आहे की आपल्याला तिसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला फवारणी करायची असेल तर फवारणीच्या परिस्थितीबद्दल सल्ला आपण प्रोव्हाइड करतो. चौथी गोष्ट हवामानाचे अंदाज आहेत आणि त्याचप्रमाणे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की रोग आणि किडीचे जे काही अलर्ट्स आहेत ते 8 दिवस आधीच आपल्याला येतात, जेणेकरून पुढचा येणारा धोका जो आहे तो टळला जातो. तर या सर्व गोष्टी आहेत की आपण याच्यावरनं करू शकतो. तर या सर्व गोष्टी आहेत. याच्याबद्दल काही अडचण असेल किंवा काही समस्या असेल तर आपण सर्व गोष्टी सेशनच्या शेवटी घेऊयात. आता मी पुढे आणि अरुण सरांना विनंती करतो की त्यांनी पुढील सेशन घ्यावं. धन्यवाद. कळेल आम्हाला कळेल. मी त्या पुढच्या वर्षी तुम्हाला विकसित करा. हा मग मी तर करून घेतले त्यांनी. ये नंबर.
नमस्कार सर्व शेतकऱ्यांना. माझी स्क्रीन दिसते का? हो, दिसतीये सर. स्क्रीन दिसते? दिसतीये सर. दिसती सर स्क्रीन. ओके, थँक्यू. आपण आता ओके, जे थँक्यू कृत्रिम सर. बुद्धिमत्ता प्रकल्पामध्ये आपण आता जी माहिती जी बघत आहोत याच्यामध्ये आपण IoT आणि सॅटेलाइट इमेजिंग म्हणजे उपग्रह प्रणाली या 2 टेक्नॉलॉजीची माहिती आपण बघत आहोत. आतापर्यंत आपण IoT ची संदर्भातली पूर्ण माहिती बघितली. त्याचप्रमाणे आपण उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याच्या पिका संदर्भातली माहिती कशी बघायची ते आपण बघत आहोत. आता जसं की आपण कृत्रिम बुद्धिमत्ता ह्या प्रकल्पावर जर क्लिक केलं तर आपल्याला पीक नकाशा संदर्भात माहिती बघायची आहे. त्याच्यानंतर पीक नकाशात क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या पिकाच्या संदर्भातली इमेज म्हणजे चित्र एक आपल्याला तिथं पाहायला भेटेल. तर ती इमेज आपल्याला आपल्या पिकाच्या संदर्भातल्या वाढीची अवस्था असेल किंवा त्याचं आरोग्य असेल, त्याच्यानंतर कीड आणि रोग येण्याची शक्यता कोणत्या ठिकाणी आहे त्याची ओळख असेल किंवा त्याचबरोबर त्याच्यामध्ये जर आपण पाणी जर दिलं असेल आपल्या जमिनीला पिकाला तर पाणी दिल्यानंतर तिथली जी काही पाण्याची उपलब्धता जी आहे त्याची माहिती असेल ती सर्व माहिती आपण ह्या उपग्रह प्रतिमेच्या माध्यमातून आपण बघू शकतो. आपण जी उपग्रह प्रतिमा जी वापरत असतो जसं की 1000 फूट आपल्या जमिनीवरून 1000 फूट अंतरावर जे उपग्रह असतात ते उपग्रह आपल्या पिकाच्या संदर्भातली इमेज घेत असतात आणि ती घेतल्यानंतर ती माहिती आपल्याला इथे दिसतात. आता याच्यामध्ये तुम्ही जर बघताय, एक मिनिट, थोडं नेटवर्क स्लो आहे. इमेज ओपन व्हायला थोडा वेळ लागतोय. जसं की आपण इथं बघू शकता याच्यामध्ये आपण NDVI असे एक निर्देशांक आपल्याला पाहायला भेटतो. त्याच्या खाली तुम्हाला आपल्या शेतकऱ्यांचं जे नाव आहे ते आपण इथं बघू शकतो. त्याच्यानंतर खाली त्या शेतकऱ्याचा प्लॉट आणि खाली जर आपण जर बघितलं तर S1, S6, X3, S2, S5 आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं तर एक तारीख आपल्याला दिसते 24 फेब्रुवारी 2026 S1. म्हणजे हा जो पीक नकाशा आपण इथं जो बघतोय तो पीक नकाशा आपल्याला 24 फेब्रुवारीचा पाहायला भेटतोय. आता इथं बघू शकता तुम्ही पीक नकाशा एक ओपन इथं झालेला आहे. आता हा पीक नकाशा आपण वाचायचा कसा किंवा ती माहिती बघायची कशी ते एक थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. जसं की आता इथं NDVI हा मुख्य नकाशा जो आहे इथं जर ते आपण बाण जर क्लिक जर केलं तर तुम्हाला बाकीचे निर्देशांक किंवा इंडायसेस सुद्धा इथं पाहायला भेटतात. आपल्याला पहिला जो मुख्य पीक नकाशा जो बघायचा आहे तो आहे NDVI, नॉर्मलाइज डिफरंट व्हेजिटेशन इंडेक्स, जो की हा पीक नकाशा आपल्याला आपल्या पीक वाढीच्या संदर्भात माहिती सांगतो. त्याचबरोबर त्याचं आरोग्य कसं आहे त्या संबंधितली माहिती सुद्धा हा पीक नकाशा आपल्याला सांगतो. आता इथं जर आपण जर बघितलं तर इथं आपल्याला एक हिरवा कलर, पिवळा कलर आणि काही ठिकाणी ऑरेंज कलर इथं दिसत आहेत. आता हे कलर काय सांगतायत, जसं की हिरवा कलर आपल्याला सांगतोय की त्या पिकाची वाढ ही उत्तम आहे किंवा चांगल्या रीती त्या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर जो पिवळा कलर दिसतोय त्या पिवळ्या कलर मध्ये आपल्याला कळतं की त्या पिकाची वाढ मध्यम ते चांगल्या स्वरूपात. नारंगी कलर जो आहे तो सांगतोय की मध्यम ते कमी स्वरूपात पिकाची वाढ आहे. आणि त्याचबरोबर लाल कलर जर असेल तर तिथं ती जी पिकाची वाढ आहे ती कमी असेल किंवा त्या ठिकाणी पीक नाहीये. आता जे आपण हा फॉर्म जो बघतोय तिथं याच्यावरून समजतं की आपल्या जी पिकाची वाढ आहे ही सरासरी मध्यम ते चांगल्या स्वरूपाची चालू आहे. तर अशा प्रकारची माहिती आपण हे पीक नकाशा इथे सांगतो. म्हणजे आपल्याला याच्यावरून आपल्याला नेमकं कुठं लक्ष देण्याची गरज आहे, कोणत्या भागामध्ये चांगलं लक्ष देणे जेणेकरून आपली पिकाची वाढ आपल्याला तिथं चांगली करता येईल आणि उत्पादन जास्त तिथं घेता येईल. आता जसं की इथं नारंगी कलर जिथं दिसतोय तिथं आपल्याला विशेष करून लक्ष देण्याची गरज आहे असं शेतकऱ्यांना तिथं कळतं. म्हणजे काय आपण पाणी देणार आहोत किंवा खताचं जे नियोजन करणार आहोत ते ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं राहील. तर अशा प्रकारचा हा जो पहिला पीक नकाशा जो आहे NDVI, हा NDVI आपल्याला माहिती सांगतो. त्याच्यानंतर दुसरा जो पीक नकाशा आपल्याला जो बघायचा आहे तो आहे एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स EVI किंवा डेन्स व्हेजिटेशन. जसं की आता आपण इथं जर बघितलं तर ह्या प्लॉटमध्ये आपल्याला
ह्या निर्देशांक असं माहिती सांगतोय की त्या जर आपल्याला कोणते कीड किंवा रोगाचा जर अलर्ट जर आला असेल तर तो कोणत्या ठिकाणी यायची शक्यता आहे, म्हणजेच त्या जागेची ओळख करून देण्याचं काम हा पीक नकाशा करतो. म्हणजे हा पीक नकाशा आपल्या पिकाच्या संदर्भातली जे काही रोगप्रतिकार शक्ती आहेत ते अभ्यासण्याचं काम हा पीक नकाशा करतो आणि त्याच्यानुसार आपल्याला आवश्यक त्या ठिकाणी पिकाचं रोग किडीचं नियंत्रण करण्याची माहिती हा पीक नकाशा सांगतो. याच्यामध्ये जर हिरवा कलर जर असेल तर तो हिरवा कलर सांगतोय की त्या पिकाची रोग प्रतिकार शक्ती कमी आहे. जर कीड आणि रोग जर येणार असेल तर त्याचं इन्फेस्टेशन तिथं कमी प्रमाणात होणार आहे. आणि जर लाल कलर आपल्याला, जसं की हा प्लॉट जर आपण बघितला तर पूर्ण लाल कलर इथं दिसतोय, म्हणजे इथं असं कळतंय की जर कीड आणि रोगाचा जर प्रादुर्भाव जर होणार असेल तर पूर्ण प्लॉटमध्ये हा कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जिथं आपल्याला गडद लाल कलर दिसतोय तर गडद लाल कलर सांगतोय की त्या ठिकाणी कीड आणि रोग असण्याची शक्यता आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला स्काउटिंग टास्क येतो किंवा आपल्याला निरीक्षण करा अशी माहिती येते तर आपल्याला ते जिथं गडद लाल कलर दिसतो तिथं प्रत्येक 3 दिवसानंतर आपल्याला निरीक्षण करणं गरजेचं आहे. जर प्राथमिक अवस्थेतील कोणती कीड किंवा रोगाची ओळख जर तिथं होत असेल तर लगेच आपल्याला तिथं फवारणी करून त्याला कंट्रोल करता येते. म्हणजे त्याची जी काही प्रादुर्भाव आहे तो बाकीच्या ठिकाणी होणार नाहीत. अशा प्रकारची माहिती आपल्याला जो एनहान्स व्हेजिटेशन इंडेक्स हा पीक नकाशा म्हणजे EVI या पीक नकाशामध्ये ही माहिती बघायची आहे. त्याच्यानंतर तिसरा जो महत्वाचा पीक नकाशा आहे तो आहे वॉटर वॉच मॅप किंवा पाण्याचा वेध नकाशा. आता वॉटर वॉच मॅप काय सांगतोय, वॉटर वॉच मॅप सांगतोय तुम्हाला की त्या आपण जे काही मागील आठवड्यामध्ये जे पिकाला जे पाणी जे दिलेले ते पाणी दिल्यानंतर त्या जमिनीमध्ये पाण्याची उपलब्धता कशी होती, सरासरी उपलब्धता, ती माहिती आपल्याला हा पीक नकाशा सांगतोय. आता याच्यामध्ये सुद्धा बघू शकता तुम्ही हिरवा कलर दिसतोय आणि काही ठिकाणी आकाशी निळा कलर दिसतोय. म्हणजे हिरवा कलर असा सांगतोय की तिथे पाणी व्यवस्थित तिथे गेलेले आहेत पण त्याला आणखीन थोडी पाण्याची आवश्यकता होती. पण जर इथं जर नारंगी कलर किंवा लाल कलर जर आला तर तिथं ट्रिगर होत, तिथं माहिती अशी होती की तिथं पाण्याची आवश्यकता होती. म्हणजे मागच्या 7 दिवसामध्ये जे सरासरी ती उपलब्धता होती पाण्याची त्या ठिकाणी ती त्या पद्धतीत कमी स्वरूपात होती. त्याचबरोबर जो निळा कलर जो तिथं दिसतोय तिथं व्यवस्थित तिथं पाणी पोहोचलेलं आहे. अशा प्रकारची माहिती आपण इथं बघू शकता. म्हणजे ज्यावेळेस आपण पाणी तिथे देणार आहोत ते पाणी देत असताना आपल्याला गडद निळा ते निळा कलर तिथं मेंटेन राहणं गरजेचं आहे. म्हणजे त्याला अतिरिक्त पाणी देण्याची गरज त्या भागात होती अशी माहिती आपल्याला ह्या पीक नकाशामध्ये पाहू शकता. तर अशा प्रकारे आपण 3 पीक नकाशे इथं बघतोय. एक आहे NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप. त्याच्यानंतर चौथा जो पीक नकाशा जो आहे तो क्रॉप स्ट्रेस मॅप. क्रॉप स्ट्रेस मॅप म्हणजे पीक ताण नकाशा. आपल्याला अतिरिक्त ताण जर आपल्या पिकावर जर असेल, जसं की जैविक अजैविक ताण जर त्या पिकावर जर असेल ते ताण ओळखण्यासाठी आपण हा क्रॉप स्ट्रेस मॅप हा पीक नकाशा आपण इथं बघतो. आता इथं जर बघितलं तर हिरवा कलर आपल्याला दिसतोय म्हणजे इथं अतिरिक्त कोणत्याही प्रकारचा ताण नाहीये. जसं की जास्त तापमान असेल, कमी तापमान असेल, खूपच आर्द्रता असेल, पाणी जास्त पडलं असेल तर त्याचा पाऊस जास्त झाला असेल तर त्यावेळेस जर जो आपल्या पिकाला अतिरिक्त ताण येतो तो अतिरिक्त ताण ह्या ठिकाणी आपण बघू शकता. जर इथं जर लाल कलर जर असेल तर समजायचं की तिथल्या ठिकाणी अतिरिक्त ताण आलेला आहे. म्हणजे मग त्यासाठी आपण कृषक शिफारसमध्ये दिलेल्या शिफारशीनुसार योग्य ते नियोजन करणं गरजेचं राहील. तर अशा प्रकारे आपल्याला हा चौथा पीक नकाशा इथं बघायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कृषक ॲपमध्ये पीक नकाशामध्ये हे 4 प्रकारचे नकाशे आपल्याला बघायचे आहेत. ज्यातले मुख्य जे पीक नकाशे आहेत तो आहेत NDVI, EVI, वॉटर वॉच मॅप आणि क्रॉप स्ट्रेस मॅप. आता खाली जर तुम्ही जर बघितलं तर इथं आपल्याला S6, X1, S2, S3 ही माहिती आपल्याला दिसते. आपल्याला जी माहिती बघायची आहे ती फक्त S1 आणि S6 मध्येच बघायची आहे. S1 चा पीक नकाशा हा प्रत्येक 5 दिवसानंतर अपडेट होत असतो. म्हणजे आपल्याला जी S1 चा पीक नकाशाची जी माहिती भेटते ती प्रत्येक 5 दिवसानंतर आपल्याला भेटते. आणि त्याचबरोबर S6 जो पीक नकाशा असतो, S6 पीक नकाशा आपल्याला प्रत्येक 24 तासानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला या पीक नकाशाद्वारे आपल्या पिकाच्या संदर्भातली माहिती आपल्याला भेटते. जसं की आणि S6 मध्ये आपल्याला फक्त NDVI हा पीक नकाशा बघायचा आहे. जसं की आता तुम्ही खाली बघू शकता तारखेवर, जसं मी ही तारीख बाजूला सरकवत आहे आणि 23 फेब्रुवारी 2026 तारखेला क्लिक केल्यानंतर जिथं S6 आपल्याला दिसतंय तो बॉक्स तिथं काळा झाला. त्या काळा बॉक्स झाला म्हणजे त्या तारखेचा पीक नकाशा तिथे ओपन झाला. आता इथं अर्ली ग्रोथ स्टेज मॅप दिसतंय, तिथं जर आपण क्लिक जर केलं तर आपल्याला बाकीचे इंडेक्सेस दिसतात आणि आपल्याला जो मुख्य पीक नकाशा जो NDVI बघायचा आहे तो NDVI आपण इथं
बघू शकतो. म्हणजे मागील 24 तासामध्ये पिकाची वाढ कशी होती तो आपल्याला हा NDVI पीक नकाशा इथे सांगतो. तर अशा प्रकारची माहिती आपल्याला पीक नकाशामध्ये बघायची आहे. S1 आणि X6 मध्ये कोणाला शंका आहेत का? जर कोणाला काही प्रश्न असतील तर विचारा, नाही तर मग आपण पुढे जाऊया. पीक नकाशामध्ये कोणाला काही शंका आहेत? पीक नकाशामध्ये कोणाला काही शंका आहेत का? ठीक आहे, पुढे जाऊया. आता खाली जर आपण जर गेलो तर आपण आपलं शेतकऱ्याचे जे नाव आहे ते इथं बघू शकता. पिकाची वाढ कशा पद्धतीने चालू आहे, त्याची चांगली वाढ चालू आहे का खराब वाढ चालू आहे का मध्यम स्वरूपाची वाढ आहे ती इथं आपण इथं बघू शकता. त्याचबरोबर AI फार्म स्कोर इथं बघू शकता की AI फार्म स्कोर म्हणजे आता तुम्ही उपग्रह प्रतिमेची जी माहिती एक अल्गोरिदम आपण एक बनवलेलं आहे त्याच्यानुसार तुमच्या पिकाच्या वाढीची माहिती कशा पद्धतीची आहे ते स्कोरच्या स्वरूपात तुम्ही इथं बघू शकता. त्याच्यानंतर पीक किती एरियामध्ये आहेत, कोणतं पीक आहे, स्टँडर्ड यील्ड डेटा म्हणजे सरासरी उत्पादन आपण इथं ठेवलेलं आहे किती टन, आणि करंट AI यील्ड डेटा जर त्या पिकाची वाढ जर अशीच जर चालू जर राहिली करंट NDVI व्हॅल्यूनुसार तर तुमचं किती टन उत्पादन येऊ शकतं ऊस पिकाचं ती माहिती आपण इथं बघू शकतो. आणि त्याचबरोबर टार्गेटेड यील्ड डेटा इथं किती आहे ते सुद्धा आपण इथं पाहू शकता. खाली जर बघितलं तर आपण हवामानासंबंधितली माहिती आपण इथं बघू शकता जे की आजचं हवामान आणि त्याचबरोबर पुढील 14 दिवसाचं हवामान सुद्धा याच्यामध्ये बघू शकता. याच्यामध्ये तापमान, आर्द्रता, पर्जन्यमाप, हवेचा वेग, हवेचा दाब, दवबिन टेम्परेचर ही सगळी माहिती आपण इथे बघू शकता. तर अशा प्रकारचे आपल्याला पीक नकाशा संदर्भातली माहिती आपल्या कृषक ऍपमध्ये आपल्याला बघायची आहेत. याच्यामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का? पीक नकाशामध्ये कोणाला काही प्रश्न आहेत का? जर पीक नकाशामध्ये कोणाला काही जर प्रश्न जर नसतील तर आपण पुढच्या सेशनसाठी जाऊया. धन्यवाद. हॅलो हॅलो हा बोला सर. हॅलो हॅलो सर. हा बोला सर. मॅडम हे कंटिन्यू म्हणजे फक्त हप्त्यातून एकच वेळेस फोटो येणार का? पीक नकाशामध्ये तुम्हाला जे तुमच्या पिकाच्या संदर्भातलं सॅटेलाइट इमेजरी जी येणार आहेत ती दोन पद्धतीने येणार आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं एक S1 आणि दुसरा जो आहे S1. S6. हा S1 जो आहे तो प्रत्येक 5 दिवसानंतर सॅटेलाइट इमेजरी अपडेट होत असते किंवा ती माहिती देत असते प्रत्येक 5 दिवसानंतर. म्हणजे तो म्हणजे ऑटोमॅटिक आपल्या मोबाईल मध्ये येणार फोटो तो अपडेट होणार. आपल्या लँडचा. हा, पण त्याच्यासाठी तुम्हाला S1 चं आणि S6 जसं की S6 प्रत्येक 24 म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती माहिती भेटते. ठीक आहे, तर मग त्यासाठी तुम्हाला त्या तारखेवर जाऊन त्या तारखेला क्लिक करावं लागेल. त्या तारखेचा पीक नकाशा तुम्ही तिथं बघू शकता. म्हणजे एक फोटो 2 दिवसानंतर आणि एक 5 दिवसानंतर असे ते येणार. आणि जर आपल्या ऐच्छिक नाही का आपण स्वतः त्या म्हणजे जसं की आता मॉइश्चरायझर प्रत्येक वेळेस जेव्हा पाहिजे तेव्हा बघू शकतो, तसं तो जेव्हा पाहिजे तेव्हा तो बघू शकत नाहीत का फोटो आपण त्याच्यामध्ये? बघू शकता ना, ही माहिती असते तुमच्या पिकाच्या वाढीच्या संदर्भात. म्हणजे तुमची पिकाची वाढ ही मागच्या 24 तासात आणि मागच्या 5 दिवसात कशा पद्धतीने होती ती माहिती हे पीक नकाशा सांगत असते. उपग्रह प्रतिमा घेतल्यानंतर त्याला कमीत कमी 2 दिवसाचा एक कालावधी लागतो तुम्हाला ते अपडेट होऊन तुम्हाला पाठवण्यासाठी. अच्छा, ती लगेच तिथे म्हणजे रिफ्लेक्ट होत नाही. अच्छा ठीक आहे. ठीक ते आहे सर. फक्त प्रतिमाच पाठवताय का त्याच्याबरोबर काय सोल्युशन पाठवतात किंवा तुमच्या पिकावर काही म्हणजे डिसीज आहेत काय असं? आता जसं की तुम्हाला कीड आणि रोगचा जसं अलर्ट कसा येतो, जसं तुमचं IoT डिव्हाइस तुम्ही बघितलं तिथं कीड आणि रोगाचे अलर्ट तुम्हाला कशा पद्धतीने येतात ती माहिती तुम्ही ती बघितली. त्याच्यानंतर आपले पीक नकाशे तिथं मदत करतात की जागेची ओळख, कोणत्या जागेवर तो कीड आणि रोग येऊ शकतो
म्हणजे तुम्हाला जर निरीक्षण करायचं जर ऑप्शन जर आलं तर जिथं लाल कलर आपल्याला दिसल त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक 3 दिवसानं स्काउटिंग करायचं म्हणजे निरीक्षण करायचं. जर तिथं जर जिथं लाल कलरची इमेज आपल्याला आली तिथं जर बघितलं तर जर आपल्याला कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव दिसला तर मग आपल्याला तिथं फवारणी करावं लागेल. मग आता फवारणी करण्याची संदर्भातली माहिती कुठे आपल्याला येईल, मग ती येईल तुम्हाला कृषक शिफारसमध्ये. मग आपल्याला कृषक शिफारसमध्ये जाऊन त्या कीड आणि रोगाच्या संदर्भातली माहिती जर आलेली असेल तर आपल्याला तिथं त्याच्या अनुषंगाने त्या प्लॉटवर आपल्याला फवारणी करावं लागेल. अच्छा ठीक आहे. म्हणजे त्यांनी जे रेफर केलेले मेडिसिन आहेत, औषध आहेत समजा, ते त्याच्या फवारायचे. हा, म्हणजे ते CIB रजिस्टर असतात ते सगळे औषधं, ते तुम्ही तिथे ते पाहून ते त्याप्रमाणे शेतकरी तिथे फवारू शकतात. अच्छा ठीक आहे. ठीक आहे सर. तर आपण आता ओके, पुढे ओके. कृषी शिफारसचं एक सेशन बाकी आहेत ते तुम्हाला ते आता चालतंय. सांगतीलच. त्याच्यानंतर जर काही प्रश्न असतील तर आपण परत चर्चा करूया. ठीक आहे. ठीक आहे. Thank you, ओके, sir. थँक्यू. हॅलो, ठीक आहे. आपण आता या ठिकाणी कृषी शिफारस संदर्भात माहिती घेऊयात. सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार. मी तुषार पोळ. आता ह्या मीटिंग मध्ये सुरुवातीला आपण आपल्या शेतामध्ये जे डिव्हाइस बसवलेलं आहे तर त्याची माहिती एकंदरीत कृषी कॅब मध्ये कशी पाहिजे ती माहिती घेतली. त्यानंतर अरुण सरांनी आपल्याला नकाशे कशा प्रकारे डिटेलमध्ये पाहायचे त्या संदर्भात माहिती दिली. आता सर्वात महत्वाचं म्हणजे आपला जो एआयचा प्लॉट आहे तर त्या संदर्भात खतांचं नियोजन कशा प्रकारे करायचं आहे व ते खतांचं नियोजन आपल्याला कृषी कॅब मध्ये कोणत्या ठिकाणी जाऊन पाहायचं आहे याची माहिती आपण या ठिकाणी घेऊयात. सर्वांना स्क्रीन दिसते का माझी? हो, दिसते सर. ओके. तर आता कृषी कॅप आपण ओपन केल्यानंतर वरती आडवी पट्टी आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता प्रकल्प, त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यामध्ये आता सुरुवातीला माझा ऊस पीक नकाशा आणि त्यानंतर तिसरा जो ऑप्शन आहे तर कृषी शिफारस. आता ह्या कृषी शिफारसवरती आपण क्लिक करणार आहोत. आता आपल्या या प्लॉट संदर्भात जे काही खतांचे नियोजन आहे, खतांचे शेड्यूल आहे पुढील 15-20 दिवसामध्ये कशा प्रकारे खतांचं नियोजन करायचं आहे तर त्याची सगळी एकंदरीत माहिती आपण या कृषी शिफारसमध्ये दिलेली आहे. आता ह्या ठिकाणी आपण सर्वप्रथम एक बाब समजून घ्यायची आहे की सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या ऍपमध्ये कृषी शिफारसमध्ये एक आपण मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी तयार करून दिलेली आहे, तयार करण्यासाठी दिलेली आहे. आता त्या ठिकाणी मी इथं ओपन करतो ती. तर अशा पद्धतीने ती मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आपल्याला तयार करायची आहे. आता ह्यामध्ये जर पाहिलं तर 2 प्रकारचे टँक म्हणजे 2 बॅलर आपल्याला त्यासाठी तयार करायचे आहेत. आता बॅलर 1 मध्ये आपल्याला 4 प्रकारचे घटक आहेत. आता ते जर पाहिले तर झिंक सल्फेट 25 किलो, कॉपर सल्फेट 1 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 5 किलो, मॅग्नेशियम सल्फेट 25 किलो. तर अशा प्रकारचे 4 प्रकारचे सूक्ष्म अन्नद्रव्य आपल्याला एका बॅलरमध्ये मिक्स करायचे आहेत. आता हे मिक्स करत असताना एक काळजी घ्यायची आहे की एकत्रच हे त्या बॅलरमध्ये न टाकता सुरुवातीला सेपरेट पाण्यामध्ये विरघळून घ्यायचे, नंतर ते पाणी आपल्याला एकत्र करायचं आहे. अशा प्रकारे आपलं बॅलर ए मध्ये अशा प्रकारे एक 200 लिटरचं द्रावण तयार होणार आहे. त्याच पद्धतीने बॅलर 2 मध्ये टँक बी मध्ये 4 प्रकारचे घटक आहेत. फेरस सल्फेट 20 किलो आहे, अमिनो ऍसिड 2 लिटर आहे, ह्युमिक फुल्विक ऍसिड आहे, त्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन आहे 2 लिटर. तर ते सुद्धा आपण त्या पद्धतीने बॅलर 2 मध्ये तयार करून घेणार आहोत. आता ही जी स्लरी आहे, हे जे द्रावण आहे तर ते साधारण आपल्याला 8 ते 10 दिवस आपल्याला सावलीच्या ठिकाणी व्यवस्थित झाकून ठेवायचे आहे. यामध्ये कोणताही काडी कचरा पडणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. आता या 8 ते 10 दिवसादरम्यान आपल्याला अजून एक काळजी घ्यायची आहे की किमान दिवसातून एकदा दररोज काठीच्या साहाय्याने ते जे द्रावण आहे तर ते ढवळणे आपल्याला गरजेचं आहे. आता ही स्लरी एकदा तयार झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कृषी कॅम्प मध्ये दुसरं जे शेड्यूल आलेलं आहे. आता इथं जर पाहिलं 16 जानेवारीला आपल्याला आळवणी व ठिबकद्वारे खत व्यवस्थापन जे आलेलं होतं तर ते मी या ठिकाणी ओपन करतो. तर अशा पद्धतीने ते तुम्हाला एक शेड्यूल येतं म्हणजे त्यामध्ये दिवसानुसार आपल्याला कोणती खत मात्रा द्यायची आहे. आता ह्या ठिकाणी जर पाहिलं तर रोप लागवडीनंतर कोणत्या दिवशी कोणतं घटक द्यायचं आहे, त्याचे घटक काय आहेत,
प्लस त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे एकरी ते सुद्धा आपण तिथे पुढे दिलेलं आहे. त्याच पद्धतीनं ती देण्याची योग्य पद्धत कशी असली पाहिजे तर ती सुद्धा आपण पुढे दिलेली आहे. आता ज्या ठिकाणी आपण जी मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी तयार करत आहोत आता ती स्लरी कोणत्या दिवशी सोडायची आहे आता हा बऱ्याच शेतकरी बांधवांचा प्रश्न असतो. तर आता ह्या ठिकाणी एक डेमो जर पाहिला तर रोप लागवडीनंतर 27व्या दिवशी तिथे मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आपल्याला वापरायची आहे. आता ती वापरत असताना मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी टँक ए मधून 10 लिटर घ्यायची आहे, टँक बी मधून 10 लिटर असे आपले दोन्ही 20 लिटर होणार आहे. ते दोन्ही 20 लिटर एकत्र तयार करून आपल्याला साधारण 100 ते 150 लिटर प्लेन पाण्यामध्ये मिक्स करून ते ठिबकद्वारे आपल्याला सोडायचे आहे. तर एकंदरीत अशा प्रकारे आपण ते खतांचं नियोजन या पद्धतीने करत असतो. आता शेतकरी बांधवांनी यामध्ये एक अशी काळजी घ्यायची आहे की तुम्हाला या ठिकाणी कृषी शिफारसमध्ये ज्या खतांच्या शिफारशी येतील या व्यतिरिक्त आपल्या मनाने किंवा एखाद्या दुकानदाराने सांगितलं म्हणून ते वापरणे तर त्या पद्धतीने कोणती बाब करायची नाही. आपल्याला कृषी शिफारसमध्ये ज्या शिफारशी येतात तर त्या वेळेच्या वेळी येत जातील आणि त्या पद्धतीने आपल्याला तिथे त्या करायच्या आहेत. आता कोणा शेतकरी बांधवांना यामध्ये काही प्रश्न आहेत का? हॅलो. हॅलो. महेश सर आपला काही प्रश्न आहे का यावरती? नाही सर. स्लरी बनवलेली आहे का आपण मायक्रोन्यूट्रिएंट? नाही सर, स्लरी बनवलेलीच नाही. ठीक आहे, स्लरी सर्वांनी लवकरात लवकर बनवून घ्यावी. कारण सर का हे 2 दिवस झालं तुम्ही हे झालंय आणि आम्ही स्लरी पण नाही बनवली त्याच्यामुळे आम्हाला त्यातल्या काही डीप म्हणजे प्रॉब्लेमच माहित नाहीत अजून. बरं, ती स्लरी बनवून ठेवा. आता स्लरी कशा पद्धतीने बनवायची ह्याची तर माहिती तुम्हाला समजली ना? हो, तुम्ही सांगितली माहिती समजली. हा. पण म्हणजे त्याची काय म्हणजे प्रॉब्लेम वगैरे अजून बनवल्यानंतरच माहित होतील ना? ठीक आहे, तसा ग्रुपवरती माझा नंबर असेल. तुम्हाला जर काही एखादा प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे सर. हो. ओके. तेजस्वी मॅडम ठीक आहे, कोणाचे जर काही प्रश्न नसतील तर आपण पुढे कंटिन्यू करू शकतो. हो चालेल. मला वाटतं आता सर्व शेतकरी बांधवांना आता कृषी कॅम्प मध्ये माहिती कशी बघायची आहे म्हणजे माझा ऊस अंतर्गत असेल, शेत नकाशा असेल आणि कृषी शिफारस ह्या सर्व माहिती आपण आता ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून घेतलेल्या आहेत. जर शेतकऱ्यांच्या काही कृषी कॅम्प बद्दल किंवा जे सेन्सर बसवले त्याबद्दल किंवा खतमात्रा शिफारस याबद्दल काही शंका असतील तर त्यांनी विचाराव्यात. नाहीतर आमच्या सर्व प्रतिनिधींचे नंबर आपण आपल्या ग्रुपमध्ये दिलेलेच आहेत. तुम्ही नंतरही कॉल करू शकता. फक्त एवढीच विनंती आहे तुषार सर म्हटल्याप्रमाणे की खतांचे नियोजन लवकरात लवकर करावे. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट स्लरी आहे ती लवकरात लवकर करून त्याप्रमाणेच खताचे नियोजन करावे. काही अडचण आल्यास तुषार पोळ सरांना कॉन्टॅक्ट करावा. आता जर शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर विचारावे, नाहीतर आपण आजचं सेशन इथं संपूयात. विचारा. हॅलो. हा बोला सर. इथे एक शेतकरी आहेत आमच्या कॉन्फरन्सला, त्यांना एक प्रश्न. हा. यांचं म्हणणं असं आहे की जर समजा खत जे आपलं दिलेला वेळ आहे हा. त्यात थोडस मागं पुढे झालं तर चालतंय का? समजा आज नाही देणं झालं तर उद्याच्याला समजा दिलं तर काय अडचण आहे का त्याच्यात? 2 दिवसात जरी त्यामध्ये पुढे मागे झाले तर त्या पद्धतीने करू शकतो आपण. काय तिथं आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. हो. मॅडम ते फर्टिलायझर डोस कधी ऍड होईल? आता सॉइल रिपोर्ट आलेले तर फर्टिलायझर डोस आणखी ऍड झालेला नाहीये ऍप मध्ये. आपला प्लॉट कोणत्या नावाने आहे सर? प्लॉट पूर्ण शेतकऱ्याचे कोणाचाच ऍड झालेला नाही. नाही, आता मी ज्या ठिकाणी दाखवलं का नाही सर, अजून एकदा मी दाखवतो. तर त्या ठिकाणी सर्वांना 16 जानेवारीला सर्व अपडेट तिथं म्हणजे अपडेट केलेले आहेत सर्व शेड्यूल. आता इथून पुढचे जे शेड्यूल आहेत तर ते सुद्धा 1-2-3 दिवसामध्ये आपल्याला तिथे दिसून येतील. कृषी शिफारस.
ठीक आहे ठीक आहे. तर अशा पद्धतीने त्या कृषी शिफारसमध्ये आपल्याला तिथे पाहायला भेटतं. आता पुढील जे पुढचे जे डोसेस आहेत तर ते या 2-3 दिवसामध्ये ते अपडेट होतील आपल्याला. फर्टिलायझर मॅनेजमेंट जे आपलं चलच्या याच्यामध्ये दाखवतंय माझी शेतीमध्ये. नाही त्यामध्ये नाही करायचं आपल्याला फक्त ते कृषी शिफारसमध्ये जेवढं दाखवेल त्या पद्धतीने करायचं आहे. तिथे सर फर्टिलायझर मॅनेजमेंट एक कॉलम आहे त्यांचा, तिथे अपडेट केलं तर चालणार नाही का ते, म्हणजे फार्मर जे तिथे बघायला एका ते proper डॅशबोर्ड अजून त्याच्यावर work चालू आहे backend ला. मग त्यासाठी एका आपण कृषी dashboard- शिफारस हा त्या डॅशबोर्ड वरती आलं तर चांगलं होईल, तिथं सगळ्याच गोष्टी होतील. मग पेस्ट अँड डिसीजचं इन्सिडेन्स ते लक्षात येईल, फर्टिलायझरचं पण आणि बाकीचे पण सेन्सर्स. हो सर, त्यावरती काम चालू आहे. पण तुर्तास आपण तुमच्या संपूर्ण मातीचा वगैरे अभ्यास करून किंवा आपले वेगवेगळे नकाशे आहेत, एकंदरीत तुमच्या इथलं हवामान कसं आहे, सूक्ष्म हवामानाचा अभ्यास करून त्या सर्वांचा अभ्यास करून आपण कृषी शिफारसमध्ये आपल्याला शेड्यूल देत असतो. ते शेड्यूल सर अपडेट होतं किती दिवसाला काय? आता ह्यामध्ये तुम्हाला पुढच्या एक 15 ते 20 दिवसात शेड्यूल दिलं जातं. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसाचा अंदाज घेऊन तुमच्या मातीमध्ये कशाची कमतरता आहे किंवा वरून आपल्याला काय दिलं पाहिजे याचा एकंदरीत अभ्यास करून पुढच्या एक 20 ते 25 दिवसामध्ये कसं शेड्यूल असलं पाहिजे तर ते त्या ठिकाणी आपण देतो. सर आता तुमचे 13 प्रोजेक्ट आहेत, म्हणजे 13 शेतकरी ह्या प्रकल्पाअंतर्गत जोडले आहेत. तर सर्व 13 शेतकऱ्यांचे आपण खत मात्रा शिफारस मध्ये आपण अपडेट केलेले आहेत. त्यामुळं तुम्ही तिथं सर्वांनी कृषी शिफारस मध्ये जाऊन ज्या PDF दिल्या आहेत त्याच्याप्रमाणेच नियोजन करा. बाकी तुम्ही जसं म्हणलं माझा ऊस मध्ये तुम्हाला तिथं फक्त तुम्हाला अलर्ट येतील, पण कसं नियोजन करायचं आहे हे कृषी शिफारस मध्येच असेल. तर त्याप्रमाणेच तुम्हाला नियोजन करायचं आहे. फक्त पाणी असेल, तुम्हाला किती तास मोटर चालू ठेवायची असेल, जमिनीतील ओलावा असेल, तर तो फक्त तुम्हाला तिथं माझा ऊस मध्ये पाहायचा आहे. पण खतांचं नियोजन हे पूर्णपणे कृषी शिफारस प्रमाणेच तुम्हाला करायचं आहे. आणि सगळ्या शेतकऱ्यांचे आम्ही खत मात्रा शिफारस अपडेट केली आहेत. येत्या 8-10 दिवसात सुद्धा तुम्हाला नवीन शिफारस मिळेल पुढचं कसं नियोजन करायचंय. जर काही शंका असतील तर आता विचारू शकता किंवा आम्हाला नंतरही तुम्ही कॉल करू शकता. पण स्लरी आता ताबडतोब करणं सर्वांचं म्हणजे गरजेचं आहे ते. ठीक आहे. बाकी अजून काही शंका आहेत का शेतकऱ्यांच्या? हॅलो. हा बोला. पण आपण जे खत टाकतोय ते वॉटर सोल्युबल चालतील का आपले दुसरे बी ड्रिपद्वारे दिले चालतील आपले संयुक्त खत? नाही आम्ही जे सजेस्ट करतोय ना सर ते विचारा. जर तुम्हाला दुसरं पर्याय म्हणजे हे करायचं असेल तर जे उपलब्ध नसेल आम्ही सजेस्ट केलं तर तुम्ही तुषार भोळ सरांना कॉल करा. त्यांचं मार्गदर्शन घेऊनच तुम्ही ती खतं टाका, संयुक्त खत असतील तर. सर आपल्या शेड्यूलमध्ये वॉटर सोल्युबल प्लस आपली जे सरळ खतं असतात, DAP असेल किंवा 24-24-0 हे असेल, सरळ खत आहे समजा, हे टाकायचे का आपण आपल्याला वॉटर सोल्युबलच? नाही, दोन्ही पद्धतीने आपण देतोय तुम्हाला. DAP असेल किंवा 24-24-0 असेल तर त्या ठिकाणी आपल्याला तिथे निवडी करून द्यावी लागते. मग तसे पण आपण देतोय, दोन्ही प्रकारची खतं देतोय आपण. चालते. हो. ठीक आहे, मग आपल्या ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून बऱ्यापैकी तुम्हाला आता सर्व माहिती कृषी कॅप मध्ये कशी व्हायची हे अंदाज आला असेल. तर त्याच्याप्रमाणे सर्वांनी नियोजन करायचं आहे. हा सेशन आपण रेकॉर्डेड केला आहे, त्यामुळे तुम्हाला नंतर सुद्धा काही शंका असतील नकाशामध्ये कुठले नकाशे बघायचे, आपला माझा ऊस मध्ये कुठला डेटा बघायचा, तर हा रेकॉर्डेड सेशन तुम्हाला थोड्या वेळात तुमच्या ग्रुपमध्ये ह्याची लिंक शेअर केली जाईल. त्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. तसंच मी म्हणल्याप्रमाणे आमच्या सर्व प्रतिनिधींचे नंबर ग्रुपमध्ये आहेत. तुम्ही कधीही कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं माहिती घेऊ शकता. तर मी सर्व आता ह्या ऑनलाईन सेशनच्या माध्यमातून जोडलेले शेतकरी आहेत, तुम्ही अटेंड केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद देते आणि आजचा सेशन इथं संपला असं जाहीर करते. थँक्यू मॅडम. हो.